माजी आमदार रवींद्र धंगेकर हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. त्यांनी आपल्यासमोर रवींद्र धंगेकर जे आहेत. धंगेकरजी, तुमच्यावरती वेगवेगळ्या कारवाया होत्यात म्हणून तुम्ही आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताय असं सांगितलं जात आहे. त्यात नेमकं सत्य काय? बघा, याच्यामध्ये माझ्यावर जे आता जे हे चाललंय, तर माझ्यावर कुठली कारवाई आत्तापर्यंत झाली नाही. आणि जी झाली त्याला मी समोर गेलो. आणि वक्फ बोर्डची जागा मी जी घेतली ही काय मी एकट्याने घेतली नाही. मी 5वा 6वा मालक आहे त्याच्यामध्ये. आणि हे करत असताना जर माझ्या नावाने चुकीच्या पद्धतीचं ॲलिगेशन करून निवडणुकीमध्ये त्याचा वापर करून मला मानसिक त्रास किंवा राजकीय त्रास दिला, तर त्याला मी समोर जायला तयार आहे. आणि ह्याच्यामध्ये माझी चूक असेल तर मी तयार आहे कुठल्याही न्यायालयात उभा राहिला. आणि मला कुठली सजा झाली तर मी त्याची तयार आहे. पण हा त्रास कोणाला झाला? हा मुस्लिम समाजाला त्रास नाही झाला, हा झाला हिंदू समाजाला त्रास. आणि हिंदू समाजाला नुसता झाला नाही, तर हिंदू समाजामध्ये जे हिंदूचे करते करत त्यांना त्रास झाला. आणि मला हे सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये ती विकृतीला त्रास झाला, म्हणजे त्या पक्षाला झाला, तिथल्या विकृतीला त्रास झाला. आणि त्या विकृतीला मी समोर जायला तयार आहे. आणि चुकीच्या पद्धतीने आत्ता ॲलिगेशन करतात, मी खंडणी घेतली, माझा तपास करा. आणि तपासाची टेन्शन तेव्हा मी तयार आहे. मी इतके दिवस का थांबले? ते सत्ता आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, शहरात आहे, मला घेऊन जा ना. आणि ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत कोणाला म्हणजे कधीच भविष्यात आणि आयुष्यात लढलं ते रस्त्यावर लढलं, आणि लढलं ते सगळ्यांच्या समोर लढलं. आणि अशा पद्धतीचे ॲलिगेशन करतात. आणि जी करतात त्यांची पार्श्वभूमी आपल्याला तपसून घेतली पाहिजे. आणि त्याच्या मागचा हिरो कोण आहे त्याला शोधला पाहिजे. आपण त्याच्या मागचा हिरो म्हणताय, नेमका हा हिरो कोण आहे आणि हे सगळं कशासाठी चालू आहे? नाही, आता शेवटी राजकारणात तुम्हाला कोण फुलं टाक. ज्या दिवशी मी घरी बसेन तेव्हा मला कोणीच बोलणार नाही. आणि जेव्हा राजकारणात नवीन प्रवास चालू झाला असं त्यांना वाटलंय, अरे हा इकडं आल्यावर बी आपलं ह्याचं वर्चस्व वाढून आणि आपल्या मागं लागेल किंवा काय. असं काय नाही, लोकशाहीमध्ये लढावं लागतं. लढणाऱ्या माणसालाच हे सगळे धक्के सहन करावं लागतात. पुणे शहरामध्ये काही माझ्या एकट्याकडेच प्रॉपर्टी का, आणि माझी 100-200 प्रॉपर्टी तर ती घ्या, मला एक 10 कोटीच द्या, म्हणजे माझं व्यवस्थित चालेल. म्हणजे मला बाहेर पाडायची बी गरज लागणार. ज्यांना माझी 150 कोटीची प्रॉपर्टी नाही त्यांनी घ्यावं, ज्याला वाटतं त्यांनी घ्यावं. मग वक्फ बोर्डची असो कुठली असो त्यांनी घ्यावं. मला 10 कोटी द्या, म्हणजे माझे घर बी चालेल. आणि हे सगळं जे चाललंय राजकारणात झालं, त्याला आता समोर जावं लागलं. तुम्ही आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताय, परंतु शिंदे गटातूनच विरोध होताना दिसतोय. आज दुपारी काही शिवसैनिक जे आहेत शिंदे गटाचे ते उपोषण करणार अशी माहिती समोर येते. मला नाही माहिती कोण, मलाच कळलं ना कोण. शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकाऱ्यांचं उपोषण आहे ना, मला नाही माहिती कुठलं काय. मला काय मलाच माहित नाही. हे काय गुरुंकर साहेब तिकडे आमचं गुड्ड आहे. पण माझं त्यांचं कोणाचं वाकडं, कोणाला उपोषण करायचं कोणा तसं त्यांना समजून सांगेल काय अडचण आहे. आपण पाहिलं की हे होते माजी आमदार रवींद्र धंगेकर. त्यांचा प्रवेश आज 7 वाजता शिंदे गटामध्ये. लोकशाहीमध्ये चंद्रशेखर भांगे, पुणे.